नमस्कार सखींनो, रिअल किचन अँड क्रीममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। पाऊस पडायला लागला म्हटल्यावर गरमागरम खाण्याचा मोह काही आवरता येत नाही। त्यासाठी मी बनवली आहे आजची डिश। आजची डिश ही गरमागरम आणि चटकदार आहे। त्यामध्ये मी काय घातलंय चला बघूया। मक्याचे पोहे घेतले, ते छान तळून घेतले आणि शेंगदाणे सुद्धा छान तळून घेतलेत। त्यानंतर घेतलेत काळे चणे, जे मी 5 ते 6 तास भिजत घातले होते। पाणी व थोडी हळद घालून आपल्याला हे चणे उकडून घ्यायचे। 5 ते 6 शिट्ट्यानंतर हे छान मऊ होतात। तर 5 ते 6 शिट्ट्या आपण कुकरमध्ये काळे चणे शिजवून पातेल्यामध्ये थोडं तेल घालायचं। ते गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे। त्याच्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतल्यात आणि सुकलेल्या लाल मिरच्या घातल्यात 3 ते 4। त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद, थोडासा कढीपत्ता घालून छान मिक्स करून घेतलंय। त्यानंतर 1 कप दही घेतले, त्यामध्ये 2 चमचे बेसन घातले आणि छान मिक्स करून बॅटर तयार केलं आणि ते यामध्ये घातले। ही झाली आपली कढी तयार। 5 ते 6 शिट्ट्या झाल्यानंतर चणे आपले छान मऊ झालेत, ते सुद्धा आपण फोडणी घालून घेऊया। फोडणीसाठी मी घेतलंय कढईमध्ये तेल, त्यामध्ये घातले अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 मोठा कांदा छान बारीक चिरून घेतलाय व यामध्ये घातलाय। तो छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये व छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेलं टोमॅटो छान परतल्यानंतर आपण जे शिजवून घेतलेले काळे चणे आहेत ते संपूर्ण यामध्ये घालायचे आहे व मंद आचेवर छान ड्राय होईपर्यंत शिजू द्यायचे आहेत। मध्ये मध्ये फिरवून घ्यायचे त्याला, जेणेकरून खाली करपू नये म्हणून छान मध्ये मध्ये फिरून घ्यायचं आहे। फोडणी घातलेले हे काळे चणे जोपर्यंत शिजत आहेत तोपर्यंत आपण करूया पुढची तयारी। या ठिकाणी मी घेतले 2 हिरवे कांदे, ज्याला आपण कांदापात म्हणतो, ती सुद्धा छान बारीक चिरून घ्यायची आहे। त्यानंतर 1 कांदा घ्यायचा आहे, तो सुद्धा छान बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर मी घेतली 1 काकडी, ती सुद्धा बारीक चिरून घेतली आहे। मक्याचे पोहे जे आपण तळून घेतले होते त्यामध्ये थोडं तिखट मीठ घालून आपण थोडं साईडला ठेवूया। काळे चणे आपण फोडणी घातले होते ते छान शिजून गेलेत आणि छान ड्राय पण झाले, ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। बारीक चिरलेला कांदा, काकडी आणि हिरवा कांदा यावर घालायचा आहे। त्यानंतर मक्याचे पोहे जे आपण तळून घेतले होते त्याबरोबर शेंगदाणे सुद्धा तळून घेतले होते ते सुद्धा यामध्ये घालायचे आहे। सगळ्यात शेवटी गरमागरम कढी घालून हे सर्व करायचे आहे। टोमॅटो आणि कैरी यामध्ये घातलेली नाही आहे, कारण ही कढी आंबट असल्यामुळे ती घालायची गरज पडत नाही आणि खमंग अशी गरमागरम कढी भेळ तयार आहे। अशी ही गरमागरम चटकदार कढी भेळ तुम्ही नक्कीच एकदा बनवा। चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।